धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी आहे आणि खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत। नरेशजी, आज पुण्यतिथी आहे, मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आता शक्तीस्थळावर जात आहेत, काय भावना आहेत तुमच्या सगळ्यांच्या? आमचा आदर्श होता, दिघे साहेबांच्या प्रेरणेने आम्ही ठाण्यात काम सुरू केलं आणि शिवसेना जे वाढवण्याचं जे आम्हाला जे संस्कार ते दिघे साहेबांनी दिलेले आहेत आणि दिघे साहेबांचं काम पूर्ण पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब करत। संभाजीनगरमध्ये आज भाजप आणि शिवसेना गट एकमेकांना भिडलेले आहेत आणि त्या ठिकाणी दिशा सालियांच्या प्रकरणावरून बराच वाद झाला आहे। हे बघा, आता तिथलं काही झालं मला अजून माहिती नाही, ती माहिती घेतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याची प्रतिक्रिया देतो। पण ज्या पद्धतीने संजय राऊत वारंवार टीका करतात, संजय राऊत म्हणतात आमचं सरकार येऊन द्या, एकेकाला ठोकून काढू। संजय राऊत कोण आहे? त्याला सोसायटीच्या इलेक्शनमध्ये अध्यक्ष व्हायला आधी सांगा। ज्या आमदारांच्या जीवावरती खासदार झालेले आहेत, कृतज्ञ माणूस आहे, आधी राजीनामा दे म्हणायचं, त्या आमदारांना शिवाय देत असतो, आधी राजीनामा दे आणि त्याच्यानंतर आमदारांवरती आणि आमच्यावरती टीका कर। धन्यवाद आमच्याशी बोललं। घेतात, त्यांचा थर्रा मारलेला असतो, सकाळी त्याचा अंमल असतो आणि मग ते व्यक्त होत असतात। आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर टीका केली। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।